नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर. विद्यार्थी मित्रांनो, GMC सोलापूर भरती 2025-26 बाबत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण माहिती बघणार आहोत. तरी हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एक्झाम सेंटरचा जो प्रॉब्लेम आहे, एक्झाम सेंटर कोणाकोणाला खूप दूर भेटलेलं आहे, 400-500 किलोमीटरवर भेटले आहे, तर त्यांनी काय करायचे आहे. पेपर इझी येणार आहे की पेपरची लेवल जी आहे ती मॉडरेट होणार आहे, त्यानंतर निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही याबद्दल देखील आपण बघणार आहोत. TCS परीक्षा घेणार आहे की IBPS परीक्षा घेणार आहे GMC सोलापूरची, त्यानंतर पेपर पॅटर्न कसा राहणार आहे, ग्रुप वाईज राहणार आहे की डायरेक्ट राहणार आहे सेक्शन वाईज, आणि उरलेल्या दिवसात तुम्हाला काय काय करायचे आहे जेणेकरून तुमचे सिलेक्शन व्हायला पाहिजे ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर त्याआधी सर्वात महत्त्वाची जी आपण हे आहे ऑफर आहे तुमच्यासाठी ते बघून घ्या. तर हे जे उरलेले 5-6 दिवस आहे यामध्ये जर तुम्ही हे केले तर तुमचे सिलेक्शन जवळपास 99% फिक्स होऊन जाईल. तर फक्त 90 रुपयामध्ये तुम्हाला आपण PDF कोर्स अवेलेबल करून दिलेला आहे आणि ऑफर फक्त बघा 12 वाजेपर्यंत अवेलेबल आहे. तर हा PDF कोर्स घेण्यासाठी तुम्हाला मेसेज करायचा आहे, नंबर दिलेला आहे बघा या ठिकाणी 9284307184 या नंबरवर तुम्हाला मेसेज करायचा आहे आणि 90 रुपयाचं पेमेंट करून स्क्रीनशॉट सेंड करायचा आहे. तर या PDFमध्ये तुम्हाला काय काय मिळेल हे देखील मी तुम्हाला आताच बघा दाखवून देतो. तर यामध्ये तुम्हाला कम्प्युटर नॉलेज, इंग्लिश, गणित आणि बुद्धिमत्ता, मराठी विषय, सामान्य ज्ञान या प्रत्येक सेक्शनचे IMP PDF भेटणार आहे. बघा, सामान्य ज्ञान म्हणजे तुम्हाला सर्व मेन जे पॉईंट आहे ज्यावर नेहमीच प्रश्न विचारले जातात त्यावर तुम्हाला MCQ फॉर्मॅटमध्ये मिळणार आहे, जे PYQ आधारित MCQ आहे, जे आधीसुद्धा पेपरमध्ये येऊन गेलेले आहे. बघा, राष्ट्रीय चळवळ 1000 GKचे प्रश्न तुम्हाला मिळणार आहे आणि याबाहेर GKचे कोणतेही प्रश्न विचारल्या जात नाही. सर्व काही GKचे प्रश्न याच PDFमधून आतापर्यंत प्रत्येक GMCच्या एक्झाममध्ये विचारल्या गेले आहे. त्यानंतर बघा, सामान्य विज्ञानाचे सुद्धा 1000 प्रश्न तुम्हाला आपण या ठिकाणी अरेंज करून दिलेले आहे. नंतर बघा, आधुनिक महाराष्ट्र आणि आधुनिक भारत त्याच्या इतिहासावर देखील प्रश्न आहे आणि सेपरेटली देखील आधुनिक महाराष्ट्र आणि आधुनिक भारताच्या इतिहासावर तुम्हाला प्रश्न दिलेले आहे. आर्थिक संकल्पना, पंचवार्षिक योजना, अशा प्रकारे सर्व टॉपिकवर तुम्हाला GKच्या PDF दिलेले आहे. त्यानंतर मराठीचे जे मेन टॉपिक आहे ज्यावर प्रश्न विचारले जातात तेच टॉपिक तुम्हाला या ठिकाणी आपण दिलेले आहे, जेणेकरून तुमचा अभ्यास टू द पॉईंट झाला पाहिजे. बघा, मनी, योग्य शब्दाचा अर्थ, ध्वनिदर्शक शब्द, प्रसिद्ध पुस्तके, लेखे, प्राणी व त्यांची घरी शुद्ध लेखन, कवी, वाक्यपृथक्करण, व्याकरण वगैरे सर्व काही मराठीचे देखील दिलेले आहे. त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्तावर देखील दिलेलं आहे. इंग्लिशचे जे मेन टॉपिक आहे त्यावर देखील तुम्हाला PDF प्रोव्हाइड केले आहे. त्यानंतर कम्प्युटरवर देखील प्रश्न विचारले जातात त्याचे देखील PDF तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहे. जर तुम्हाला हवे असतील तर हा जो नंबर आहे त्यावर सर्वांनी 90 रुपयाचं पेमेंट करून स्क्रीनशॉट सेंड करायचा आहे. तर आता बघूया, एक्झाम सेंटर खूप दूर आहे, तो प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा. तर बघा, खूप साऱ्या मुलांचे आपल्याला असे मेसेज आलेला आहे की त्यांना एक्झाम सेंटर 400-500 किलोमीटर दूरवर भेटलेलं आहे. तर बघा, हा प्रॉब्लेम आता सॉल्व होऊ शकत नाही आणि एक्झाम सेंटर चेंज होऊ शकत नाही, हे त्यांनी आधीच जाहिरातीमध्ये नमूद केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही एक काम करा, जितक्या लवकर तुम्हाला सेंटरच्या जवळपास पोहोचता येईल तितक्या लवकर सेंटरच्या जवळपास तुम्हाला पोहोचायचे आहे आणि पेपर तुम्हाला द्यायचे आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम सेंटर ज्यांची दूर आहे त्यांनी लवकर सेंटरवर पोहोचायचे आहे. पेपर जो आहे तो जास्त मॉडरेट येणारा नाही आहे, पेपर एकदम इझी लेवलचा असणार आहे आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे तुम्ही सर्वच्या सर्व प्रश्न अटेम्प्ट करू शकता आणि पेपर जो आहे तो TCS मार्फत घेतल्या जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला याची पेपर झाल्यानंतर 4 ते 5 दिवसामध्ये ॲन्सर की देखील बघायला मिळणार आहे. तर याचा पेपर 12 तारखेला आहे आणि 12 तारखेनंतर बघा 5 दिवस म्हणजे 17 तारखेपर्यंत तुम्हाला याची ॲन्सर की देखील बघायला मिळेल. तर या सर्व गोष्टींच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला देखील लाईक करा. भेटूया पुढील अपडेटमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.